श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात महाशक्तिशाली महामंत्र आज तुम्हाला त्या मंत्राबद्दल माहिती देणार आहे. म्हणजेच त्या मंत्राचे नाव आहे श्री दत्तमाला मंत्र. हा मंत्र घेतल्याने किंवा हा मंत्र पठन वाचन केल्याने आपल्या वास्तूमध्ये मोठा असा पवित्र प्रभाव पडतो याचा. तर हा मंत्र कधी म्हणायचा आहे किंवा ह्याने काय फरक पडतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ह्या मंत्राचे जसे नाव म्हणजे श्री दत्तमाला मंत्र, हा मंत्र तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरातील देवघरामध्ये एक 7:15 म्हणजे तिन्ही सांजेला 7:15च्या दरम्यान एक तुपाची निरांजन देवासमोर लावायची आणि त्यावेळेला श्री दत्तमाला मंत्र, एक पानाचा आहे तो मंत्र, तर दत्तमाला मंत्र आपण तिथं वाचन सुरू करायचं. ह्याचे प्रत्येक मंत्रातले प्रत्येक शब्द जे आहेत ते अति प्रभावशाली आहेत. त्यामध्ये परपीडा म्हणजे काही बाहेरच्या लोकांनी किंवा आपल्या विरोधात असणाऱ्या लोकांनी काहीतरी आपल्यावरती काहीतरी वाईट प्रयोग केला असेल, म्हणजेच काय की परतंत्र, परविद्या, परपीडा, परमंत्र, परयंत्र ह्या गोष्टींच्या माध्यमातून जर आपल्या विरोधात काहीतरी केला असेल तर तो दत्तमाला मंत्रामुळे निरसन होतो आणि एक प्रकारचं आपल्या घराभोवती, आपल्या वास्तूभोवती एक कवच निर्माण होतं. त्यामध्ये कुटुंबामध्ये ज्या काही समस्या असतील किंवा बाहेरून काय आलेले दोष असतील तर ते निरसन होऊन, म्हणजे ह्या मंत्राचं उच्चारण केल्यामुळे त्या ऊर्जेचं, जी नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा नष्ट होते. त्यामुळे घरामध्ये दुःख, दारिद्र्य किंवा एखादं आजारपण असेल तर ते पूर्णपणे जायला या मंत्रापासून मदत होते आणि घरातल्या सर्व लोकांना आराम मिळतो. त्याचबरोबर घरात वातावरण प्रसन्न होते आणि जर कोणी करायला आपल्यावरती, आपल्या विरोधातली लोक जे आहेत ती कोणी आपल्यावरती करायचा प्रयत्न केला तर तो आपल्यापर्यंत, ती विद्या किंवा त्याचा दोष आपल्यापर्यंत येत नाही. त्यामुळे श्री दत्तमाला मंत्र हा रोज पठणामध्ये घ्यावा. तिन्ही सांजेच्या वेळेला जर आपण वाचन केलं त्याचं तर ते अतिउत्तम राहील. त्यामुळे त्याचा प्रभाव आपल्या कुटुंबावरती, आपल्या वास्तूवरती छान प्रकारे होऊ शकतो. माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा आणि जवळच्या लोकांना, जवळच्या माणसांपर्यंत आपण ती माहिती शेअर करा. आणि जर काही शंका असेल किंवा ह्याबद्दल अजून नवीन काही माहिती हवी असेल किंवा त्या प्रकारचं काहीतरी शंका असतील तर नक्कीच मला कमेंट्समध्ये विचारू शकतात, जेणेकरून मी नवीन व्हिडिओद्वारे तुम्हाला ती माहिती देऊ शकेन. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.